त्यामुळे अनेक जणांचे उपवास असतात। मग आपण आज उपवासाचा दहीवल्ला म्हणजेच उपवासाचे वडे बघणार आहे। त्यासाठी मी एक साहित्य घेतले ते तुम्हाला आधी सांगून घेते। इथं घेतली आहे मी पहिल्यांदा 1 बाउल एवढी वरी घेतली आहे। त्यानंतर हा अर्ध्या बाउलपेक्षा थोडासा कमी असा शाबू घेतलाय। हा न भिजवलेला शाबू आहे आणि तेवढाच मी इथं भिजवलेला शाबू घेतलाय। त्यानंतर मीठ घेतलं इथं चवीला, दही घेतले, त्यानंतर हे बेदाणे आहेत, काजू, एक उकडलेला बटाटा घेतलाय आणि आलं घेतले। आलं तुमच्या आवडीनुसार आणि जिरेपूड घ्यायची आहे। मी या बाउलमध्ये पहिल्यांदा दही घेते, त्यानंतर यामध्ये आता ही वरी घालून घ्यायची आहे। ह्याला भगर सुद्धा म्हणतात। जो आपण भिजवला नव्हता तो न भिजवलेला शाबू यात घालून घ्यायचा आहे, कारण हे आपल्याला मिक्सर मधून सगळं बारीक करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून आता आपण हे मिक्सर मधून काढून घेऊया। हे मिक्सर मधून बारीक करून घेतले। आता आपण मीठ घालायचं आहे, मनुके घालायचे, थोडेसे काजू घालायचे। आता हा शिजवलेला बटाटा घालून स्मॅश करून घ्यायचा आहे। हे आलं आणि मिरची वाटून घ्यायची आहे। हे वाटलेलं आलं आणि मिरची घालायची आहे। तुम्ही यात खोबऱ्याचे तुकडे सुद्धा घालू शकता चवीला। तर हे आपलं वडा सोडायसाठी तयार झाले मिश्रण। आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे। ह्यात चिमटभर खायचा सोडा टाकायचा। ही जिरे पावडर आहे। तर हे परत फेटून घ्यायचं आहे चांगलं। आणि हे बॅटर आहे आपलं तयार केलेलं, ते चांगलं फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे वडे फुगतील आपले। यामध्ये आपण भिजवलेला शाबू घालून घ्यायचा आहे। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तळणीसाठी। तेल आता आपलं चांगलं तापलंय। यामध्ये आपण लहान लहान आकाराचे वडे सोडायचे आहेत। मी इथं लहान लहान आकाराचेच वडे सोडलेले आहेत। तुम्हाला हवे तर मोठ्या आकाराचे वडे तुम्ही सोडून घ्या। हे वडे आता आपले गोल्डन ब्राउन कलरचे होसपर्यंत मी तळून घेतलेत। वडे आपले तळून झाल्यावर आपण बाहेर काढून घ्यायचे। हीच प्रोसिजर वापरून मी सगळे वडे तळून घेते आता। हे तळलेले वडे छान क्रिस्पी असे झालेत। इथे थोड्यात जास्त क्वांटिटीत मी यावेळेस तळायला घेतलेत वडे। हे वडे तळताना तुम्हाला जर जास्त क्रिस्पी पाहिजे असतील तर तुम्ही शाबू जास्त घाला, आणि तुम्हाला जर मऊ थोडेसे आतून पाहिजे असतील तर यामध्ये वरी जास्त वापरा। एक कुंडा घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं दही घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी दह्यापेक्षा डबल घालायचं आहे आपल्याला। त्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि साखर घालून घ्यायची आहे। हे रवीनं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे तयार केलेलं आहे आपण। यामध्ये आपल्याला थोड्या वेळासाठी हे वडे भिजत ठेवायचे। हे आपण यात भिजत ठेवल्यामुळे आपले वडे थोडेसे मऊ होणार आहेत। तुम्हाला जास्त थोडेसे क्रिस्पी आणि थोडेसे मऊ असे मीडियम कन्सिस्टन्सीचे पाहिजे असतील तर तुम्ही एक 15 मिनिट भिजत ठेवा। तुम्हाला जर खूप असे मऊ पाहिजे असतील तर तुम्ही एक 2 तास 3 तास भिजत ठेवा। आपल्याला या वड्यांवर घालण्यासाठी दही तयार करायचं आहे। दही आहे, दह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पहिल्यांदा। त्यानंतर यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। यामध्ये थोडीशी जास्त साखर घालायची आपल्याला। अगदी किंचित असं मीठ टाकून घ्यायचं आहे। यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे मी पाण्यात भिजवलेले आपले वडे आता बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवते। ह्या सर्व आपण काढलेल्या वड्यांवर गोड दही जे आपण तयार करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर थोडीशी जिरेपूड घालून घेतली आहे मी।
लाल तिखट घालायचं आहे आणि थोडेसे मनुके आणि काजू घालून घ्यायचे. तुमच्याकडे जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही याच्यावरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. हे वडे खूपच छान झाले होते. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. मधून या वड्यांना खूप छान अशी जाळी पडली होती, मी बघितलं.